Object delegations in C++. Object delegations means using the object of another class as a class member of another class. म्हणजे दुसऱ्या एका क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्लास मेंबर म्हणून दुसऱ्या क्लासमध्ये यूज करू शकतो, त्यालाच ऑब्जेक्ट डेलिगेशन असे म्हणतात. डेलिगेशन कॅन बी ॲन अल्टरनेटिव्ह इनहेरिटन्स, म्हणजे डेलिगेशन ही अल्टरनेटिव्ह आहे इनहेरिटन्सच्या. मग आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया. पहिल्यांदा आपल्याला हेडर फाईल घ्यायचं. मग हेडर फाईल आपण काय घेतो, हॅश इन्क्ल्यूड iostream.h, हॅश इन्क्ल्यूड conio.h. इथं क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि क्लासला नाव दिलं फर्स्ट. ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि इथं कोलन. तर मेंबर फंक्शनमुळे आपण वाईड गेट डेटा घेतला. इथं मेसेज प्रिंट आपण एक केला, ओपन कर्ली ब्रेसेस सी आउट डबल कोट द डेलिगेट. इथं आपण एंडल येण्याची काही गरज नाही आणि इथं सेमिकॉलन देऊन आपण इथं क्लोज केला. इथं आपण फंक्शन क्लोज केला आणि इथं आपण क्लास क्लोज केला. आता आपण दुसरा क्लास घेतला, क्लास सेकंड, ओपन कर्ली ब्रेसेस. आता इथं आपल्याला पहिल्या क्लासचा आपल्याला दुसऱ्यात ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल, सेम कंपोजिशनसारखं. इथं काय केलं, फर्स्ट OBJ, परत पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर. इथं आपण मेंबर फंक्शन घेतलं, वाईड डिस्प्ले. आणि इथं थोडं वेगळं आहे. आता आपण पहिल्या क्लासमधला ऑब्जेक्ट आपण दुसऱ्या क्लासमध्ये त्याचं ऑब्जेक्ट डिक्लेअर केला, पण त्याचं जो मेंबर फंक्शन आहे तो दुसऱ्या क्लासमध्ये आपल्याला डिक्लेअर करावा लागेल. मग तो आपण कसं करतो, obj.getData असं केलं की इथं आपला सेमिकॉलन दिला. इथं आपण फंक्शन क्लोज केलं आणि इथं आपण क्लास क्लोज केला. आता इथं आपण इंट मेन घेतला, इंट मेन ओपन कर्ली ब्रेसेस सेकंड OBJ1, म्हणजे आपण दुसरा क्लास कोणता आहे सेकंड, त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला OBJ1. इथं आपण OBJ1.display, म्हणजे आपण इथं फंक्शन डिक्लेअर केलं आहे. कसं केलं, OBJ1.display फंक्शन साइन सेमिकॉलन. आणि इथं गेट CH फंक्शन साइन सेमिकॉलन. आणि इथं आपण घेतलं रिटर्न 0 सेमिकॉलन. आणि इथं आपण मेन प्रोग्राम क्लोज केला. इथं आपल्याला आउटपुट काय येणार, द डेलिगेट. ओके.